सर्वप्रथम बी अ स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. मराठीत सुरुवात या शब्दासाठी आपण दोन शब्द नेहमीच वापरतो. एक आहे आरंभ आणि दुसरा प्रारंभ. पण कधी नक्की काय वापरायचं यात थोडा गोंधळ होतो नाही का? म्हणजे कामाचा आरंभ की प्रारंभ, परीक्षेचा आरंभ की प्रारंभ. चला तर मग आज हा गोंधळ आपण कायमचा सोडवूया. तर हाच तो मुख्य प्रश्न, आरंभ की प्रारंभ? बोलताना किंवा लिहिताना नक्की कोणता शब्द निवडायचा? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज अगदी सोप्या पद्धतीनं शोधणार आहोत. आता गंमत अशी आहे की या दोन्ही शब्दांचा अर्थ तसा सारखाच आहे, सुरुवात. पण त्यांच्या वापरात आणि त्यांच्या अर्थाच्या छटेत मात्र जमीन-आसमानाचा फरक आहे. एकदा का हा फरक समजला की सगळं सोपं होऊन जाईल. चला, सगळ्यात आधी आपण आरंभ या शब्दाला समजून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, आरंभ हा शब्द थेट एखाद्या कामाशी किंवा कृतीशी जोडलेला आहे. तो कसा ते आता पाहू. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आरंभ म्हणजे काय? तर एखाद्या कामाची, मोठ्या प्रोजेक्टची, योजनेची किंवा अगदी एखाद्या विधीची म्हणजे पूजेसारख्या गोष्टीची सुरुवात. इथे भर आहे तो कृती करण्यावर. आरंभ या शब्दात एक प्रकारची औपचारिकता आहे, एक वजन आहे. म्हणूनच तो कार्य, प्रकल्प, मोहीम, उपक्रम किंवा विधी अशा थोड्या गंभीर संदर्भांमध्ये वापरला जातो. उदाहरण पाहिले की लगेच लक्षात येईल. जसं की शाळेच्या नवीन सत्राचा आजपासून आरंभ झाला. आता शाळेचं सत्र ही एक ठरलेली औपचारिक गोष्ट आहे, बरोबर? म्हणून इथे आरंभ हा शब्द एकदम परफेक्ट बसतो. किंवा हे दुसरं उदाहरण घ्या. आमच्या गावात स्वच्छता मोहिमेचा आरंभ झाला. स्वच्छता मोहीम हा एक ठरवून केलेला संघटित उपक्रम आहे. त्यामुळे इथे सुद्धा आरंभ हाच शब्द योग्य वाटतो. आणि आता हे शेवटचं उदाहरण. पूजाविधीचा आरंभ सकाळी 8 वाजता झाला. इथे तर थेट एका विधीचा उल्लेख आहे, जो आरंभ शब्दाच्या औपचारिकतेशी अगदी जुळतो. बरं, मग आता हे तर कळलं की आरंभ हा कार्यासाठी वापरायचा. मग प्रारंभ कुठे वापरायचा? तर प्रारंभ हा शब्द एखाद्या घटनेची किंवा कालावधीची सुरुवात दाखवतो. चला, तो आरंभपेक्षा वेगळा कसा आहे ते पाहूया. प्रारंभ हा शब्द आपण एखाद्या कार्यक्रमासाठी, प्रसंगासाठी, कुठल्या तरी कालावधीसाठी किंवा अगदी प्रवासाच्या सुरुवातीसाठी वापरतो. याचा वापर थोडा जास्त सामान्य आहे. त्यामुळे जेव्हा आपण वेळ, एखादा प्रसंग, घटना किंवा प्रवासाबद्दल बोलतो, तेव्हा प्रारंभ हा शब्द जास्त नैसर्गिक आणि सहज वाटतो. यात आरंभसारखी औपचारिकता नसते. उदाहरणार्थ, नाटकाचा प्रारंभ एका सुंदर गाण्याने झाला. आता नाटक हे काही औपचारिक काम नाही, ती एक घटना आहे. म्हणूनच इथे प्रारंभ हा शब्द अगदी बरोबर आहे. आणखी एक उदाहरण बघूया. आजपासून परीक्षांना प्रारंभ होईल. परीक्षा हा एक विशिष्ट कालावधी आहे. त्यामुळे इथे प्रारंभ वापरणं जास्त योग्य ठरतं. आणि हे बघा, प्रवासाचा प्रारंभ पुण्यापासून झाला. प्रवास हे एखादं औपचारिक कार्य नाही, तर तो एक अनुभव आहे, एक घटना आहे. त्यामुळे इथे आरंभऐवजी प्रारंभ हाच शब्द वापरला जातो. चला, आता आपण दोन्ही शब्द उदाहरणांसहित समजून घेतले आहेत. आता एकाच ठिकाणी दोघांची थेट तुलना करूया, म्हणजे हा फरक कायमचा आपल्या लक्षात राहील. आता बघा, इथे सगळं अगदी स्पष्ट होतंय. एका बाजूला आहे आरंभ, म्हणजे काय तर कामाची किंवा उपक्रमाची सुरुवात. आणि याचा वापर औपचारिक म्हणजे फॉर्मल ठिकाणी होतो, जसं की योजनेचा आरंभ. आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रारंभ, म्हणजे वेळेची किंवा प्रसंगाची सुरुवात. याचा वापर सामान्य आहे, जसं की कार्यक्रमाचा प्रारंभ. सोपा आहे नाही का? आता हा सगळा फरक लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी गुरुकिल्ली आहे. एक असं वाक्य जे हा गोंधळ पुन्हा कधीच होऊ देणार नाही. आणि ते वाक्य आहे, आरंभ असतो कामाचा आणि प्रारंभ असतो घटनेचा. बस, एवढा एक वाक्य लक्षात ठेवलं ना की पुन्हा कधीच कन्फ्युजन होणार नाही. कामाचा आरंभ आणि घटनेचा प्रारंभ झालं. तर मग आता आरंभ आणि प्रारंभ यामधला फरक सगळ्यांना अगदी स्पष्ट झाला असेल अशी आशा आहे. यापुढे योग्य शब्द निवडताना नक्कीच आत्मविश्वास वाटेल, हो ना?